तुम्ही हे काय करताय? तुम्ही कशाला आलात? तुझा जीव घ्यायला आलोय. विलास धारे हिला. नको अरे बापरे, विलास. ज्योती, ए ज्योती. अरे विलास. ज्योती, ज्योती. अरे हे का पेशंट पडले. जा मग जाऊन तिच्या अंगावर पाणी घाल. ज्योती. काय झालं? अरे बापरे, थांबा. ते बघा. तू बेशुद्ध पडले. कांदा ना कांदा. मुक्ताला हॉस्पिटल मी फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवतो. लवकर जा. काय झालं? ज्योती, काय झालं विलास? काय झालं म्हणून पाहायला गेले आणि माझी मुलगी बेशुद्ध पडली. अगं मुक्ता. ए दीपक, दीपक. काय झालं? सून भेटली. काय झालं? बेशुद्ध पडले. शॉक बसला तिला. कशामुळे? मुक्ता पेटली ना स्टोच्या भडक्यानं. हो हो, चला चला चला. चल यार, ताबडतोब तिच्या आई वडिलांना घेऊन येऊ. माझ्यासारख्या थेडीला या सोन्यासारख्या मुलीला उचललं. नको असलेलं पैसे देव का देत. माझी मुक्ता गं, मुक्ताची आई आपली मुक्ता गेली. काय झालं? माझ्या गौऱ्या गेल्या. पण मला देवानी दिलं नाही. पण माझ्या लाडक्या मुक्ताला दिलं. मी काय करायला गेलो? काय होत बसला बापू साहेब? माझंच काम नसून दुसरं काय? मला सोडून गेली. काय बघू कमी आता, काय बघू. नको नका बघू. तुमच्याने बघवलं नाही जाणार. तुमच्या काळजाचं वहिनी साहेबांची आई माझी देवाच्या इच्छा पुढे कुणाचाही चालत नाही. नवरात्र हॉस्पिटल मध्ये नेलं होतं ना? ताबडतोब नेलं होतं, पण तिथं पोहोचण्यापूर्वी संपलं सगळं. शांत राहा वहिनी साहेब, शांत आई. दादा. अरे ज्योतीला वर घेऊन जा रे. जर ती खाली आली तर तिला दुसरा धक्का बसेल. घेऊन जा रे. अरे घेऊन जा रे. ज्योती, चल उठ. चला. बेशुद्धच होते रात्रीपासून. आता शुद्धीवर आलेली अगं पण तुला कसं कळलं? अरे मी स्वतः डोळ्यानं बघितलं. सगळी माणसं स्मशानाकडे गेल्यावर मी ज्योतिताईच्या खोलीकडे गेले होते. ज्योतिताई आत आणि बाहेर कुलूप घातलं होतं. रे मावशी, मला निघायलाच हवं. ताबडतोब बापूसाहेबांना गाठायला हवं. बहुतेक एसटी स्टँडवर असतील. त्यांना पोलिसात तक्रारच करायला लावतो. मावशी, काय?
जीव गेला नाही, जीव घेतला मुक्ता वहिनींचा. काय म्हणतो? मी येतो. अरे देवा. येस. विलास इनामदार आपण? तुम्हीच का? तुमच्याबद्दल आणि तुमच्या आईबद्दल तक्रार नोंदवली तुमच्या सासऱ्याने. त्यांच्या मुलीच्या मृत्यूबद्दल संशय येतोय त्याला. अहो काय म्हणता काय? कालपर्यंत तर इथंच होते ते. ऐसे तुमची बहीण कुठे आहे? वर आहे, बट शी इज इन अ स्टेट ऑफ शॉक. या दुर्दैवी अपघातामुळे फार बधीर झाली ती. ठीक आहे, मी बघतो त्याला. प्लीज. या. बाई, अहो बाई, बाई. हो, यांची मनस्थिती नॉर्मल दिसत नाही. ठीक आहे, यांची जबानी 2-4 दिवसानंतर घेता येईल, पण तुमच्या जबान्या मात्र मला आत्ताच घ्याव्या लागतील. घ्या ना, आई खालीच आहे, तिथं घेऊ. ऑल राईट. तुमच्या आईची खोली खालीच आहे का? या ना, दाखवतो. प्रथम तुमच्या दोघांच्या जबाने घेऊन टाकू. तुमच्या बहिणीची तब्येत नॉर्मल होईल ना 1-2 दिवसात? हो. कारण त्यांची जबानी व्यवस्थित झाली पाहिजे ना. या. ज्योती, ए ज्योती, भानावर आलीस की नाही अजून? गुड. मग आम्ही काय सांगतो ते नीट ऐक आणि त्याप्रमाणेच वाग. हे बघ ज्योती, आत्ताच पोलीस येऊन गेलेत. त्यांनी आमच्या जबान्या घेतल्यात. तुला बरं नाही म्हणून तुझी जबानी 2-4 दिवसांनी घेणार आहेत. हे बघ ज्योती, आम्ही सांगतो त्याचप्रमाणे जबानी दिली पाहिजेस तू. त्या दिवशी रात्री मुक्ता किचन मध्ये दूध गरम करायला गेली होती. तू तुझ्या खोलीत वाचत पडली होतीस. इतक्यात तुला आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. वाचवा वाचवा, माझी सून पेटली आहे असा. तू धावत किचनकडे गेलीस. समजलं? गुड. तू पाहिलंस की मुक्ताला अपघात होऊन तिची साडी पेटलेली होती आणि मी तिच्या अंगावर बालदीनं पाणी ओतत होतो. समजलं? गुड. तुला ते पाहून इतका जबरदस्त धक्का बसला की तू तिथल्या तिथंच बेशुद्ध पडलीस. यू गॉट इट. नसं हु काय करतेस? आम्ही सांगितल्याप्रमाणे जबानी दे. एक शब्दही इकडचा तिकडे केलास तर तुला मुक्ताच्या भेटीला पाठवावं लागेल. मुलगी आहे म्हणून दया नाही दाखवणार, कळलं? कुठे निघालीस? मागच्या अंगणात मोकळ्या हवेत बसते जरा. विलास, हिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. ठेवायलाच पाहिजे, नाहीतर पळून मिळून जायची. अच्छा, ये बात है क्या? पोलीस ज्योतीकडे पुन्हा 4 दिवसांनी जबानी घ्यायला जाणार आहेत. मावशी सांगू तसं म्हणून तो ताबडतोब गाठला. ज्योती कचाड्यात सापडली यार, तिला सोडवायला हवं. बात सच आहे, पण सोडवायची कशा? काहीतरी शक्कल लढवायला हवी. पान खाल्याशिवाय सुचायचं नाही आपल्याला. दो 120 बंडल दो एक बनारसी 120 100 एक संभाजी बंडल दे त्याला. आणि एक बनारसी 120 इलायची इसके लिए. एक सुट्टी भी दे बाबा. नौशाद, ठरलं. काय? चल अरे पण काय? खोलीवर चल, तुला मी सगळं सांगतो. अरे हो पण चल, पाहा ना. चल, तू चल. म्हणजे बदल. मी बघतो. या.
बसा. बसला गणपती. आम्ही इकडे बसायला आलो नाही आहोत. तुमच्या बहिणीची जबाबदारी राहिली ती घ्यायला हवं. विलास मागच्या वेळेला तर ते दुसरे हो, इन्स्पेक्टर ते स्पेशल ड्युटीवर गेलेत म्हणून आम्ही दोघं चालू ड्युटीला आलो. कुठे आहे तुमची बहीण? वर आहे बोलू. नको नको. कशी आहे त्यांची तब्येत? बरी आहे आता. मग आम्हीच तिकडे वर येतो. चल रे. या या. ज्योती, अगं ज्योती, अगं पोलीस आले आहेत तुझी जबानी घ्यायला. नीट व्यवस्थित सांग हं. त्या दिवशी रात्री तू वाचत बसली होतीस. स्वतःच्या मुलीला फितू पाहता काय? एक अक्षरी बोलायचं नाही तिच्याशी. मर्डर केस आहे. इट्स अ व्हेरी सिरियस मॅटर. इन्स्पेक्टर साहेब, तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झालाय म्हणून ती फक्त आठवण करून देते. जबानी चालू असताना इथं कोणी थांबायचं नाही की आजूबाजूला फिटायचं सुद्धा नाही. पाय पुढे यांना खाली घेऊन जा. जबानी संपल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. तोपर्यंत तुम्ही जिथंच थांबा. सिरियस मॅटर आहे. आपल्याला काळजी घ्यायला हवी. पण इन्स्पेक्टर साहेब. ओके सर. प्लीज. चलाय. पारोबाई जी, वर लक्ष ठेव. जबानी चालली आहे. बाई मी तुमची जबानी घ्यायला आलोय. जबानी हो. मग घ्या की. इथं नाही, बाहेर. मी तुझा इडियट रास्कल दीपक. चल, आपल्याला इथे क्षणभरी थांबता येणार नाही. या तुरुंगाच्या बाहेर पडायला पाहिजे आपल्याला. अरे पण आई. त्यांची काळजी करू नकोस. मी त्यांची व्यवस्था केलेली आहे. कमान. बाय मावशी. जावं लागलं. अजून कशी संपली नाही यांची जबानी. इतकं का विचारतात? मी बघून येतो. आपण इथंच थांबा. बरोबर. दिसत टाकली का? हो. आता बसला म्हणो बोंबलं मी सटकतो. हा पोलीस गेला तोही तिथंच. काय जबानी चालली आहे का इतिहास लिहून घेतात घराण्याचा? चल आपण जाऊन बघूया. उठ. ए पारू, ते पोलीस कुठे आहेत? ते गेले ज्योतीला घेऊन. सुटली तुमच्या कचाट्यातनं. आता बसा दोन्ही हातानं वाजवीत. म्हणजे ते पोलीस पोलीस नव्हतं ते देवदूत होतं. तिला सोडवायला आलं होतं. विलास, का झालं रे? ही टवळी सुद्धा त्यांच्या बरोबर मिळालेली आहे. विश्वासघातकी. विश्वासघातकी मी नव, तुम्ही हैसा. विश्वासाचं नाटक करून त्या गरीब जीवाचा खून केला सा. राक्षसानो, अरे नरकात तरी जागा मिळेल का तुम्हाला? चुप. म्हणा आई सांग. आईचं काळी स्त्री आहे काय ग तुला? सुनला खाणारी हाडळ आहेस हाडळ. अगं तू हाडळ आणि तुझ्या पुढे जन्मलेले हे पिशाच. शट. इथल्या इथे गाडून टाकला. वागीन आहे मी, वागीन. भोरा आला तर फाडून काढीन. अरे रत्नावानी पोरती. पर तुम्हा माकडाला काय किंमत आली रत्नाची? पर देव झोपलेला आहे, ध्यानात ठेवा. कुठे निघालीस? तुझ्या लेकीची सुटका होईपर्यंत गुमान नोकरी केली तुझ्या इथं. पर आजपासून तुझ्या नोकरीवर लाथ मारली. अगं थोय. अरे बापरे, आभाळच कोसळलं की. अरे विलास, आता काय करायचं? घाबरू नकोस. आपण वाघ वकिलांच्याकडे जाऊया. बरं. नावाप्रमाणेच वाघ आहे तो. खून करावा आणि निर्दोष सुटका करून घ्यावी असा लौकिक आहे त्याचा.